हॅलो गाइस, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये। तर आज आपल्याला माहिती आहे काय, आज आहे आपल्या लाडक्या बाप्पाचा गणपती विसर्जन सोहळा। तर त्याचं शूट करण्यासाठी आपण जाणार आहोत। नमस्ते सर। हे तर आपले जे स्तुतेचे पथक प्रमुख जे आपल्याला आता पथकाबद्दल थोडी माहिती देतील। सर, हे पथक आहे कधी स्टार्ट झाले बरं? 2016 साली हे आपलं जयस्तुते ढोल पथक स्थापन झालं। त्यावेळेस ढोल पथकामध्ये फक्त 30 ढोल आणि साधारणतः एक 10 ते 12 ताशे होते। आज आपलं 2025मध्ये हे पथक 150 ढोल आणि साधारणतः एक 35 ते 40 तासाच्या आसपास आपलं हे पथक आतापर्यंत आलेलं आहे सर। म्हणजे कसं वाढवतं, कसं आहे पथक तुम्ही कसं वाढवतं, म्हणजे मुलं कशी येतात तुमच्याकडं, दरवर्षी कशी वाढ होते? सर कसं असतं, जसं आपण वादन करतो तशी आवड निर्माण होत जाते आणि आपलं जे वादन आहे हे बारामतीकरांना आपण दाखवतो गणेश उत्सवाच्या माध्यमातून। आणि गणेश उत्सवाच्या माध्यमातून आपण हे बारामतीला दाखवल्यानंतर जे यंग सर्कल आहे ते या पथकाकडं ॲट्रॅक्टर। हे जे एवढं मोठं पथक आहे तुमचं, ह्याला मेंटेन कसं करता तुम्ही? सर, पथक काढणं ही गोष्ट खूप सोपी आहे, पण पथक सांभाळणं हे बारामतीत भरपूर पथक आहेत। पथक प्रमुखालाच माहिती आहे की पथक आपण कसं सांभाळतो आणि कसं नाही ते। जसं की बघा की आता तुमचे तेवढे मुलं आहेत, मुली आहेत, मुली म्हटले की जरा रिस्क असते नाही का, ज्या मुलींना तुम्ही बाहेर घेऊन जाता नाही काय, तर बरोबर पथक म्हणजे पथक प्रमुख म्हणून तुमची जबाबदारी मोठी आहे। तर काय आहे, पथक हे एकट्या दुकट्याचं काम नाही आहे, पथक सांभाळणं आणि पथक चालवणं हे आम्ही सर्व वादक एकत्र येऊन करतो। माझ्याबरोबर माझे भरपूर सहकारी आहेत, त्यांच्या सहकार्यामुळेच आज हे इथपर्यंत आम्ही आलेलो आहे आणि ते त्याच्यामुळे शक्य होतं सर। पण आत्तापर्यंत तर बारामतीमध्ये आपल्या पथकामध्ये 150 ढोल आणि साधारणतः 35 ते 40 ताशे आहेत। आत्तापर्यंत आपण त्याच्यावरतीच थांबणार। म्हणजे आत्ताच तुमचं तर खूप नाव आहे नाही का बारामती, जसं ते ढोल पथकाचं खूप मोठं नाव आहे। म्हणजे तुमचे जे वादन असेल, जी क्रिएटिव्हिटी असेल ही तुमची खूप युनिक आहे नाही का असं। तर आज आहे लास्टचा दिवस, तर आज काय क्रिएटिव्हिटी नवीन आहे का, जे ताल असेल की काय, आज काय वेगळं काय आज आहे? ताल आहेत ते संध्याकाळी मिरवणुकीमध्ये तुम्हाला बघायला मिळतील सर। म्हणजे आज स्पेशल दिवस आहे तुमच्यासाठी। आज म्हणजे आमचा लास्टचा दिवस म्हणजे आमच्यासाठी खूप आनंदी दिवस म्हणता येईल। ज्याची तुम्ही आज अख्ख्या वर्षात ज्या दिवसाची वाट बघता तुम्ही, आज तो दिवस आहे आज तुमच्यासाठी। सर कसं आहे, आपण बारामतीमध्ये आपण म्हणतो की पुण्यामध्ये जसा लक्ष्मी रोड आहे तसं बारामतीमध्ये आपल्या महावीर पथ जो एरिया आहे तो आपल्या बारामतीकरांसाठी लक्ष्मी रोड आहे सर। म्हणजे तिथं तुमचा जोश वाढतो का? तिथं सर, हे तुमच्याकडे एवढे ढोल आहेत, एवढे ताश आहेत, तुम्ही मेंटेन किंवा तुम्हाला शिकवतं कोण? हे म्हणजे गाईड कोण करतं? ढोलाला आमच्याकडे ओंकार सर आहेत, जे पहिल्यापासून सगळ्यांना ढोल शिकवतात। आणि ताशाला अभि सर आहेत, अभि मेहता। पहिल्यापासून जयस्तुतेच्या पहिल्या दिवसापासून जयस्तुतेचा एक खांब म्हणून उभा राहिलेला माणूस अभिषेक मेहता, ओंकार सर, ह्या दोघांनीच हे पथक आजपर्यंत सगळ्यांना शिकवत आणले। ताशाचं काय असेल ते अभि सरांनी सगळी मुलं ट्रेन केली। तर आज आम्ही 40 ताशे वाजवतो, ते 40च्या 40 ताशे घडले ते फक्त अभि सरांमुळं। जसं की ढोलला ओंकार सरांनी ढोलची मुलं जी ओंकार सरांनी घडवली, तशी ताशा फक्त अभि सरांमुळं घडत गेलाय। आज अभि सर इथं नाही आहेत, अभि सर दुसरीकडे एक मिरवणूक वाजवत आहेत, म्हणून आज आम्ही इथे। आज ओंकार सरांना अभि सर नसते तर ते पथक इथपर्यंत पोहोचलं पण नसतं। होय सर, आता एवढं मोठं तुमचं पथक आहे, तुम्ही मेंटेन कसं करता ह्याला, म्हणजे नाही का? आता बऱ्याच जणांची आम्हाला साथ असते, त्याच्यामध्ये आम्ही काय केलेलं आहे, प्रत्येकाला डिपार्टमेंट वाटून दिलेले आहेत। कोण मेंटेनन्सचं बघतं, कोण बाकीचं ऑर्डरचं बघतं। ज्यांना आपण प्रत्येक ग्रुपमधले 10-10 जण पकडून 10 लीडर पकडून त्यांच्यामध्ये आपण प्रत्येकाला मेंटेनन्स करायला सांगितलेलं आहे की कोणी कसा मेंटेनन्स करायचा, कोणी कसा करायचा। तेवढेच 10 ते 20 जण तो त्यांच्या ग्रुपचा मेंटेनन्स चेक करत राहतात आणि त्या पद्धतीने त्यांचा मेंटेनन्स होत राहतो। एक तर तुम्ही ढोल बी वाजवता आणि का ढोल बी वाजवता आणि तिथून तुम्ही कसं सगळ्याकडे लक्ष देता? तर ढोल वाजवणं ही आवड आहे आणि बाकीचे लक्ष देणं हे आता आपलं काम आहे। ह्या दोन्ही गोष्टी आम्ही सोबत घेऊन चालतो, त्याच्यामुळे होतं का तसं कवर होतं दोन्ही गोष्टी? होतं ना। आता कालच आम्ही पहाटे 6 वाजेपर्यंत ढोल मेंटेनन्स करत होतो, आज परत इथं वाजवायला आलो, त्यामुळं चालतात त्या गोष्टी, होत राहतात। आजच्या दिवसाचं काय स्पेशल तुमच्याकडे, आज काय थीम किंवा काय आज वेगळं काय रोजच्या? आज फक्त गणपती बाप्पा, बाकी काय आज काय त्याच्यासाठी स्पेशल काय वादन आहे का? स्पेशल वादन आहेत ना, आपले ताल आहेत बऱ्याच प्रकारचे। म्हणजे आज काही स्पेशल असणार? आज आत्ता आपली एक मिरवणूक चालू होती, तोपर्यंत आपली अजून एक मिरवणूक चालू आहे। आज बारामतीमध्ये किंवा पुणे सोडून तालुका लेवलला एकाच दिवशी 2 मिरवणुका 2 ग्रुप करून वाजवणारं आपलं एकमेव पथक आहे अख्ख्या पुणे जिल्ह्यामध्ये। पुणे सोडलं तर तालुक्याच्या ठिकाणी दुसरं कुठलंच पथक नाही। मला एक सांगू शकता की जयस्तुते नाव कसं पडलं हे, म्हणजे काय? नाही, आमच्या ओंकार सरांनी ठरवलेलं नाव होतं की त्यांना ते जयस्तुते नाव द्यायचं होतं
एक विनिंगचं सिम्बॉल म्हणून त्यांना ते जयस्तुते म्हणून नाव पाहिजे होतं ते त्यांनी पहिल्यापासून दिले. चला सर, आजच्यासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा. धन्यवाद.